सर्व 2 मिनिटं सर्वांनी थांबा। सर्व या ठिकाणी आंदोलनासाठी आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बघताय काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर कंपनीला बॅनर लावतोय की आपण या ठिकाणी आपण बाबासाहेबांचा जय जयकार करायचा आहे। सर्व महापुरुष आहे व तसेच महिला व इतरही मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहे। या प्रसंगी पोलीस प्रशासनाची जी चांगली भूमिका आम्ही पहिल्यांदाच बघत आहोत, त्यांचंही या ठिकाणी आणि त्याला फक्त केंद्र सरकारच्या लोकसभेमध्येच कायदा पारित करून आव्हान देऊ शकता आणि ते निर्णय थांबवू शकता। त्यासाठी आज शासनाच्या केंद्र सरकारच्या निंदनीय घटना घडलेली आहे। म्हणजे कायद्याचा धाक नसल्यामुळे या सगळ्या घटना घडत आहेत। त्याचप्रमाणे उद्देश जो होता त्यासाठी आपण त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार मानतो। कारण कुठलं पण आंदोलन असो, कुठला पण न्याय मिळवायचा असेल आपल्याला सगळ्यांना एकत्र आल्याशिवाय तो न्याय मिळणार होती, तो कुठला पण असो। आज आपण बघा SC STचं जे वर्गीकरण करण्याचा जो प्रकार झालेला आहे, 3 जागा का सुप्रीम कोर्ट देखील कोणाच्या सांगण्यावर चालतं हे तुम्हाला पण माहिती आहे। आपण लोकशाहीमध्ये नांदत असताना लोकशाही कुठेतरी धोक्यात आहे त्या दृष्टिकोनातून आपण मतदारांच्याद्वारे आपण दाखवून पण दिला आहे। तरी देखील SC STचं जे वर्गीकरणाचा जो विषय आहे त्याच्यामुळं आपलं आरक्षण धोक्यात आलं। आणि ज्या लोकांनी मी तर आता बोलतो आपण रस्त्यावर उतरला, आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण उतरलो, पण ज्यांना खरंच आरक्षण असे अधिकारी भीम सैनिकांच्या वतीने एका महामोर्चाचं जे आयोजन केलं त्या मोर्चाकरता आमच्या ज्या रणरागिनी आणि भीम सैनिक या ठिकाणी ज्या विषयाकरता आलेले आहे, मला आत्ताच सांगितलं का जी अट आहे की बच्चा पगारी
या जवान युवकाची हत्या मनमाड शहरात जी घडली, त्या हत्या घडण्याच्या अगोदर 1-1.5 महिन्या अगोदर आयोजित जी राईड झाली होती, त्या राईड मध्ये तो मुलगा होता, ती कंप्लेंट पोलीस स्टेशनला दिली होती. परंतु आमच्या लोकांनी त्या ठिकाणी जाऊन मोठे सेंटर करून ती केस नोंदवली गेली नाही. त्यामध्ये आमच्या पुढाऱ्यांचाही हात आहे आणि त्या पोलीस स्टेशनचाही हात आहे. पोलीस स्टेशनचं काही सांगायला करतो, तिथं पोलीस बळच एकदम कमी आहे आणि त्याच्यामध्ये ते स्वतःचं काही चालत नाही. त्याकरता निलेश राणे नेहमीच्या पोलिसांबद्दल म्हणतो, तरी त्याच्या तोंडात कोणी मारत नाही. आज या ठिकाणी सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माचे लोक या रस्त्यावर उतरलेले आहे. का उतरले? या एल्गार मार्च या भीम सैनिकांनी वेळोवेळी रस्त्यावर येऊन निदर्शने केली, परंतु आम्हाला या ठिकाणी न्याय भेटत नाही. परंतु आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर आम्ही शपथ घेतो, जोपर्यंत शिवम पगारे यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही या पोलीस स्टेशनचं आम्ही जो वेळोवेळी जन आंदोलन करू, त्यांना भेटी जरूर. आज या ठिकाणी ज्या आमच्या प्रवीणजी पगारे व त्यांचे सहकारी जे त्यांनी एल्गार मार्च केलं, मी त्यांना विनंती